शिवरायांस आठवावे, जीवित तृणवत मानावे, हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि MIT विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच. मंगलवाद्य टाळ मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शककर्ते शिवराय 5वी शिवावृत्ती, राजा शंभू छत्रपती 5वी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र 3री आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला. रायगडाशी प्रत्यक्ष हृद्गत साधलेले शिवकथाकार म्हणतात, दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा, किती भाग्यवंत आहेस रे तू. तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास. त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला. तो नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपतीन जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास. तू राजांचं हसणं पाहिलंस, रुसणं पाहिलंस, रागावणं पाहिलंस, समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस. मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्या त्यावेळी. रायगडा, त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडव रे मला, असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला. आठवतं ना? त्यावेळी तू उत्तरला होतास, नाही पोरा, बहुत बिकट कर्म आहे ते. तुम्ही लोक इथे येता, 4 घटका राहता आणि परतले की महाराजांना विसरून जाता. नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता. उठता मातता घेतला वसा टाकून देता. कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास. पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो, नाही रायगडा, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर. दातांचं खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं. आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास, ठीक आहे पोरा, मधून मधून येत जा. नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला. मन तरल होईस तोवर. राजियांच्याच चिंतनात मग्न राहा. कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण. दुर्गेश्वरा, तुझ्या आशीर्वादानं अंधुक का होईना पण महाराजांचं दर्शन घडलं. तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो. पोहोचवशील ना महाराजांपर्यंत? गेली 60हून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला. राजा शंभू छत्रपतीच्या बाबतीत बोलायचं तर नगरला मी सूर्यपुत्र कर्णावरच्या व्याख्यानमालेसाठी गेलो होतो. तिथं आमचे मित्र सुरेशराव जोशी, त्यांचा इतिहास वस्तू संग्रहालय आहे, ते आता देवाघरी गेलेले आहेत. त्यांनी एक दिवस मला तिथे म्हटलं त्या व्याख्यानाच्या शेवटच्या दिवशी की विजयराव, मी तुम्हाला आज एक अमोल ठेव दाखवणार आहे. आणि ते मला घेऊन गेलेत नगरला, त्यांच्या वस्तुसंग्रहालयामध्ये. मी खुर्चीवर बसलो, समोर टेबल होता. त्याने माझ्या हातात दुर्बीण दिली आणि त्यांनी एक चित्र मला दाखवलं. हे ते चित्र आहे. ते चित्र मूळ नाही आहे, मूळ चित्र तिथेच आहे, ते त्याची प्रती काढून येत नाहीत. अंदाजाने काढलेलं चित्र आहे. शंभूराजांचं चित्र आहे. दौलताबादी कागदावरती एका मोगल
चित्रकारांनी रेखाटलेलं समकालीन बहादूरगडावरचं चित्र आहे, जिथे शंभूराजांची धिंड निघाली होती. हे चित्र त्यांनी मला दाखवलं. शंभूराजे उंटावर बसलेले आहेत, उंटावर आसन नाही. उंटाला कशी हाडं असतात आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर बसवला आहे, पायात रिकीब नाही आहे खाली पाय ठेवायला, तसेच बसवलेले आहेत. डोक्यामध्ये विदूषकी टोपी घातलेली आहे. त्याला भगवा झेंडा, वारकऱ्यांचा भगवा झेंडा वरती लावलेला आहे. पहा गंमत त्याच्यात फोटोमध्ये त्या. आणि दोनही हात लाकडामध्ये असे आपण पाहतायत ना, दोन्ही हात लाकडात जोखलेले आहेत, हलवता येत नाहीत. आणि लोक त्या झाडावरती बसून त्यांना दगड मारतायत, ढोल ताशे वाजतायत, लोक भाल्यांनी त्यांना टोचतायत. रक्तबंबाळ शंभूराजे झालेले आहेत. मी रडायला लागलो चित्र पाहून. ते आयुष्यात मी फार कमी वेळेला रडलो, पण यावेळेला मला आवरलं नाही. मी म्हटलं आमची शंभूराजाविषयीची धारणा फार वेगळी आहे. ते बेबंदशाहीचे जनक आहेत, ते बदफैली आहेत, ते गांजा खाणारे होते वगैरे असं आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. हे तर चित्र मी पाहतो म्हणे, तुम्ही नीट पहा चित्र, ते दुर्बिणीमधून त्याचे डोळे पहा. मूळ चित्रातले डोळे पाहिले आणि मी हादरून गेलो. त्या डोळ्यामध्ये एवढं निर्भयता आहे, इतका त्या ठिकाणी तेज आहे. त्यांना म्हटलं असं तेज बदफैली माणसाच्या डोळ्यामध्ये नाही येऊ शकत. बदफैली माणसाच्या जीवनात असं तेज येऊ शकत नाही. 32व्या वर्षी आपल्या 5 वर्षाच्या मुलाला सोडून केवळ जर ते मुसलमान झाले असते तर ते चांगल्या आयुष्य आरामात जगले असते ना. पण त्यांनी नाही केलं. ते त्यांनी शिवाजी महाराजांचा पुत्र हे सिद्ध केलं. आणि आपल्या बलिदानामुळे जर आपलं स्वराज्य वाचत असेल तर त्याच्याकरता मी तयार आहे असं सांगितलं. 23 दिवसपर्यंत बिना पाण्याचे शंभूराजे राहिलेले आहेत. अस्सल कागदपत्रांचा अभ्यास मी सुरू केला आणि त्याच्यातून जे साकारलं ते छत्रपती शंभूराजाचे चरित्र आहे. राजा शंभू छत्रपती. काय त्या माणसाचं कर्तृत्व अफाट आपण लक्षात नाही घेऊ शकत. 6 लाख फौज घेऊन स्वतः औरंगजेब शिवाजीराजांच्या जीवनामध्ये कधीही दखण्यात आला नाही. आला काय? त्याचे सरदार आले, मिर्झाराजे जयसिंग आलेत, बाकीचे सगळे आलेत. औरंगजेब कधी आला नाही. पण या 32-25 वर्षाच्या पोराला चिरडण्याकरता औरंगजेब स्वतः 6 लाख फौज घेऊन औरंगाबादला आला. त्याला शंभूराजांनी 25 वर्षाच्या शंभूराजांनी 32 वर्षापर्यंत 7 वर्षात त्याला स्वराज्यात पाय टाकू दिला नाही. औरंगाबादच्या बाहेर पडू दिलं नाही. त्याला महान पराक्रम गाजवलेत, अनेक प्रचंड पराभव केलेत. नाशिकजवळ जो रामशेतचा किल्ला आहे ना, त्या रामशेतचा किल्ला छोटासा आहे, तिथे फक्त 600 मावळे होते. शंभूराजे म्हणाले की आपल्याला शेवट पण लढायचं आहे. निरोप दिला त्यांना. 35,000 फौज घेऊन मोगलांची फौज तिथं गेली. 5 वर्षे झुंज मांडली, एकही मराठा फितूर झाला नाही. आणि 5 वर्षानंतर तो किल्ला पडला. एक किल्ला 5 वर्षापर्यंत झुंजवणं हे काय ज्यांनी केलं तो शंभूराजा काय असेल. शिवाजी महाराजांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं. ते किल्ल्याच्या डागडुजी करता काहीतरी बजेट बनवत होते शिवाजी महाराज. रायगडावर पावसाळा दिवस होता. निवळपंत मुजुमदार होते, बोरोपंत पेशवे होते, अनाजीपंत सुरनेस होते. महाराज म्हणाले की आता पावसाळ्यामध्ये युद्ध बंद आहे ना, मग आपण किल्ल्याची डागडुजी करू. लिहा बजेट. राजगड 10,000 होऊन, सिंहगड इतके होऊन, तितके होऊन, तितकी चालली यादी लांबच चालली. यादी लांबच चालली तर निवळपंत मुजुमदारांनी मोरोपंत पिंगळीकडे पाहिलं, खून केली काहीतरी. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांच्या ते लक्षात आलं. तर महाराज म्हणाले की पंत काय झालं. त्या पंतांनी चाचत सांगितलं की महाराज तुम्ही एवढा पैकाचं बजेट सांगितलं आहे, आपल्याजवळ किल्ले खूप आहेत आणि तुम्ही म्हणता की याला 30,000 होऊन दुरुस्त करण्याकरता द्या, याला 10,000 द्या, अमुक करा. आपल्या खजिन्यात तर तेवढा पैसा जेमतेम आहे. आपलं चालायचं कसं, सैन्याचा पगार कसा होईल, काय कसं होईल.
अशी भीती आम्हाला वाटते. म्हणून महाराज जरा बजेट थांबवा ना आता. तर महाराजांनी अतिशय गंभीरपणे मोरोपंत पिंगळेंना विचारलं की पंत, आज मितीस आपल्या स्वराज्यात किती किल्ले आहेत? त्यांनी रेकॉर्ड पाहिलं आणि सांगितलं की महाराज, आज मितीस आपल्या या स्वराज्यामध्ये अधमासे 350 किल्ले आहेत. तेव्हा महाराज त्यांच्याकडे पाहून म्हणाले, सगळ्या मंत्र्यांकडे पाहून म्हणाले महाराज की पंत, आज मितीस आपल्या स्वराज्यात 350 किल्ले आहेत. आपण जर एक एक किल्ला बेला केला आणि एक एक किल्ला जर वर्ष झुंजला, तो आलमगिरास अवघे स्वराज्य गिळंकृत करण्यास 350 वर्षे लागतील. असं जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ना, त्या स्वप्नावर रोखून महाराजांनी तर 1 वर्षाचीच मुदत दिली होती. शंभूराजांनी 6 वर्षे 5 वर्ष हा किल्ला झुंजवला, तोही नाशिकचा कोपऱ्यावरचा, डोंगरातला नाही इकडचा. तेव्हा तो तब तेज निहाळ के तखत तेजो नवरंग असं म्हटलं आहे त्या याने कब्जा कलुशीने. हे चित्र त्यांचं आपण पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीची प्रतिमा बदलली पाहिजे असं वाटलं मला. व्याख्यानं माझी पुण्याला झाली त्यावेळेला, आणि त्यानंतर महासाहेबांनी सांगितलं की तुम्ही हे चरित्र संशोधनात्मक म्हणजे लिहू नका. ते पत्र देखील उपलब्ध आहे, सुमित्राराजे भोसलेंचं पत्र आहे, की तुम्ही ललित भाषेत हे लिहा, म्हणजे ते लोकांच्या घराघरापर्यंत जाईन, लोकांच्या भावना जागृत होतील. त्याप्रमाणे ते लिहिलं गेलं आणि शंभूराजे आज आपल्यासमोर आहेत. आणि शेवटचं सूर्यपुत्र कर्णावरती मी माझ्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये तिथे दत्त जयंतीचा उत्सव होता. त्या उत्सवामध्ये मी एकदा महाराजांच्या आज्ञेवरून श्रीकृष्णावरती बोललो. 2.5 तास माझं व्याख्यान झालं. महाराजांना खूप आवडलं. ते म्हणाले पुढच्या वर्षी पुन्हा या, पुढच्या वर्षी पुन्हा बोला. दुसऱ्या वर्षी मी काय केलं की कर्ण विषय निवडला. कारण महाभारत जे आहे ना, ते एक कर्ण आणि दुसरा भगवान श्रीकृष्ण याच्यातलं युद्ध आहे खरं. बाकी सगळे ते निमित्त मात्र भवभवी साची नाहीत. तेव्हा दुसऱ्या वर्षी मी कर्ण मांडला, तिथे तो पारंपरिक मांडला की त्याचा वध कसा धर्मी आहे वगैरे वगैरे. जवळजवळ 700-800 लोक होते ऐकायला व्याख्यानं. महाराज कधी उठत नसत आपल्या आसनावरून. विष्णुदास महाराज माझे सद्गुरू, ते त्या दिवशी उठले, माईक जवळ आले, म्हणाले मी कधी बोलत नाही पण मला आज बोलायचं आहे. हा मुलगा यांनी आजचं जे व्याख्यान केलं हे बाकीच्या पुस्तकाचे रेफरन्सेस पाहून केलेलं आहे म्हणा, महाभारताचा अभ्यास करून केलेला नाही आहे. आणि म्हणून यांनी अभ्यास करावा, म्हणजे याला खरा करणं कळेल. मी त्यानंतर नागपूरला आलो. आपल्याला आश्चर्य वाटेल, 300 वेळेला महाभारत मी पूर्ण वाचलं. पण तरी मला असं वाटत होतं की मी म्हणतो तेच खरं आहे. पण गुरु नाही म्हणतात, मी हो म्हणतो. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. म्हटलं महाराज मला काही कळत नाही आहे. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं की महाभारत लिहिलं कोणी? म्हणाले. सांगितलं कोणी? महर्षी व्यासांनी. लिहिलं कोणी? गणपतींनी. मग त्या गजाननाचं स्मरण करा आणि त्याच्याजवळ हट्ट धरून बसा. आणि त्याप्रमाणे एका गणेश चतुर्थीला, हा जो टेकडीचा गणपती नागपूरचा जागृत गणपती आहे आपला, आपल्याला माहीत आहे जागृत गणपती आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे 6 वाजता मी घरून निघालो, तर निर्धार करून की आता घरी परतायचं नाही जोपर्यंत गणपती बोलत नाही माझ्याशी तोपर्यंत. तिथे गेलो. 6 वाजता तिथे शेकडो लोकांची गर्दी होती. कोणी घंटा वाजवत होतं, कोणी अथर्वशीर्ष म्हणत होतं, कोणी ओम गण गणपती नमःचा मंत्र म्हणत होता. या सगळ्या गोंधळामध्ये मी तिथे बसलो आणि गणेशाला म्हटलं की माझ्या गुरुची आज्ञा आहे, तुला सांगावं लागेल काय रहस्य आहे ते. 1 तास गेला आणि त्यांना म्हटलं 1 तास नाही, मी आता इथून उठतच नाही, सगळा संसार संपला माझा, आता मला हे ज्ञान पाहिजे. आणि आश्चर्य झालं पुन्हा. या सगळ्या गोंगाटामधून एक अतिशय मधुर अशी लहर माझ्या कानामध्ये शिरली, नाद लहर. आणि त्यांनी श्लोक सांगितला, अतो न सूयुः शृणुयात पठेच्च याः स सर्व लोकानुचराः सुखी भवेत.
या कर्णपर्वाकडे जो अनसूय वृत्तीने पाहिल त्यालाच खरा कर्ण कळेल. कुठल्याही एका पक्षाचे मी आहे या आविर्भावातून तुम्हाला कर्ण कळणार नाही. तो पहिल्यांदा सूर्यपुत्र होता, वागताना काही काळ तो सूतपुत्र झाला आणि जाताना तो पुन्हा प्रगट त्याच्यात देशातनं तेज निघाला आणि तो पुन्हा सूर्यमंडळात गेला, म्हणजे पुन्हा सूर्यपुत्र झाला. हे कंप्लीट सर्कल आहे, याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. तो घेताना पथ्य पाळायचा आहे. अतो न सुयुः शृणुयात् पठेच्च यः स सर्व लोकानुचराः सुखी भवेत्. त्या सूत्रावरती मी 2 वर्ष अभ्यास केला पुन्हा, आणि त्याच्यातून साकारला तो माझा हा सूर्यपुत्र कर्ण आहे. या कर्णावरती कुठल्या तरी हॉलमध्ये, मयूर कॉलनीच्या हॉलमध्ये माझं व्याख्यान 3 दिवस झाली. त्याला वृंदनाथ मंगेशकर होते, डॉक्टर आपले नाही देगलूरकर डॉक्टर होते, अशी विद्वान मंडळी होती त्या कार्यक्रमाला. तिसऱ्या दिवशी जेव्हा माझं भाषण संपलं तेव्हा लोक 10 मिनिटं नुसते टाळ्या वाजवत होते उभं राहून. 10 मिनिट संयोजकांनी 2दा घोषित केलं की कार्यक्रम संपला, कोणी जायला तयार नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे हे एक रेकॉर्डच म्हटलं पाहिजे की त्या दिवशीच्या व्याख्यानाच्या दिवशी 500 प्रती तिथल्या तिथेच आमच्या संपल्या, आवृत्तीच संपून गेली 1000ची. असं हे तिन्ही जे ग्रंथ आहेत हे मला असं वाटतं की सगळे दैवी देणगी आहे, यात माझं काहीच नाही आहे. समर्थ म्हणतात अवघे करणे ईश्वराचे, कवित्वची काय मनुष्याचे. माझं नाही आहे, हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं फळ आहे, आपल्या सगळ्या आशीर्वादांचं फळ आहे. महाराजांची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, गणेशाची कृपा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तर यावेळेस या शेवटच्या 200 मीटरमध्ये जेव्हा आपण आपली युद्ध घोषणा, युद्ध गर्जना जी जी मराठा लाईट इन्फंट्रीची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते.